मॅडम नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक वेगळं असं प्रशिक्षण आपण महिलांना देत आहे. एरवी शिक्षक जो असतो तो आपण फळ्यासमोर उभं राहून लोकांना शिक्षण देत असतो प्रशिक्षणाला, आणि आपण मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत बसून त्यांना तिथं काहीतरी मार्गदर्शन करताय. तर नक्की काय माहिती सांगाल, आपली ओळख सांगावी. सर नमस्ते. माझं नाव आसिफा वसीम बागवान. मी सहारा फाउंडेशनची स्वतः अध्यक्ष आहे आणि मी स्वतः सर्व कोर्सेस शिकवते. माझ्यासोबत माझा स्टाफ पण असतो. प्रथम तर या ठिकाणी मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मी खरंच ऋणी आहे, कारण त्यांनी मला काम करायची संधी दिली आणि आज गेले 7 दिवस आम्ही ह्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहोत. मी या ठिकाणी 7 दिवस झालं जे प्रशिक्षण घेते तर महिलांचा इतका प्रतिसाद आहे, म्हणजे आज 300+ महिला आमच्या ह्या प्रशिक्षणाला आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बॅचेस पाडलेल्या आहेत आणि वेळेत प्रत्येक महिला ही वेळेत उपस्थित राहते. हे खरंच फार महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक महिलेला आपल्या घरामध्ये काम असतं, म्हणजे मुलं लहान आहेत, मुलांना स्कूलला जायचं असतं, पण एवढं सारं सगळं घरातलं काम करून त्या ह्या ठिकाणी सर्व महिला उपस्थित राहतात. खरंच मला खूप आनंद आहे. आणि आज मला असं वाटतंय की आपले मावळ तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार सुनीलांना शेळके आणि त्यांच्या सौभाग्यवती कुलस्वामिनी महिला मंचच्या सदस्या सारिकाताई शेळके खरंच आज तालुक्यासाठी अण्णा इतकं काम करतायत. तालुक्याचा आज एवढा त्यांनी म्हणजे कायापालट केलेला आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी आज तळेगावमध्ये त्यांच्याच शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि नक्कीच मी ते काम मला असं वाटतंय मी प्रामाणिकपणे मी केलं आहे. आजपर्यंत मी मावळमध्ये असेल, मी आज 4 जिल्ह्यामध्ये मी काम केलेलं आहे सर. तर मी प्रत्येक ठिकाणी एक गुरु जो आपला प्रामाणिकपणे कुठलाही गुरु हातचा ठेवून शिकवत नाही, जो गुरु हातचा ठेवून शिकवतो तो गुरुच कसा. तर मी प्रत्येक महिलेला तुम्ही इथं विचारू शकता, मी स्टार्ट टू एंडपर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत पोचते. प्रत्येक महिलेपर्यंत अगदी ब्रश पकडण्यापासून कलर कॉम्बिनेशनपासून वेगवेगळ्या पद्धतीचे शेडिंग आणि 7-8 डिझाईन आम्ही त्यांच्या 7 दिवसात कंप्लीट करून घेतलात. म्हणजे महिलांमध्ये किती कला असतात, प्रत्येक महिला ही कलाकार असते हे तळेगावच्या महिला व मुलींनी खरंच दाखवून दिलेलं आहे. आणि याचं पूर्ण श्रेय जे आहे ते मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभापती शैलजाताई काळोखे, उपसभापती शोभाताई परदेसी, त्यानंतर समितीच्या सर्व सदस्या, त्यानंतर सर्व इतर नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व अधिकारी वर्ग, सर्व कर्मचारी वर्ग ह्या सर्वांना मी श्रेय देते. कारण महिलांसाठी काहीतरी आम्हाला करायचं आहे हा प्रस्ताव जेव्हा शैलजाताई असतील, शोभाताई असतील, समितीच्या सर्व सदस्या नगरसेविका ज्या आहेत त्या असतील, तर त्यांनी तो प्रस्ताव ठेवला आणि नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष साहेब असतील किंवा CO साहेब असतील तर त्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला आणि ते या ठिकाणी परमिशन दिली हे क्लास घ्यायची आणि खरंच त्यांची मी ऋणी आहे. आणि सर्व महिला 11:30 वाजेपासून आमच्या बॅच चालू होते ती लास्ट 3:45-4ला आम्ही इथून जातो सर. तर सर्व महिला अक्षरशः पहिल्या बॅचच्या महिला, दुसऱ्या बॅचच्या महिला आल्या तरी या पहिल्या बॅचच्या महिला उठायला तयार नसतात, कारण त्यांना वाटतं की या क्लासमध्ये आपण जायलाच नको बसू, असंच करत बसू असं वाटतं. कारण शिकवणारा पण तेवढा जीव तोडून शिकवणारा पाहिजे आणि मन लावून शिकणाऱ्या पण तेवढा मन लावून शिकणाऱ्या पाहिजेत. आणि खरंच या ठिकाणी महिलांचा इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि खरंच मी पुन्हा एकदा या ठिकाणी मला कामाची संधी दिल्याबद्दल मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मी ऋणी आहे. शैलजाताई असतील, शोभाताई असतील, अश्विनीताई असतील आणि अजून खळदे काकू असतील, मामी असतील, अजून बऱ्याच जणांचे मला नावं माहिती नाही आहेत, पण तरी सर्व नगरसेविका, नगरसेवक यांचे मी खरंच मी ऋणी आहे. आणि एवढंच बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आम्ही 3 तारखेपासून हा फॅब्रिक पेंटिंगचा कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे, क्लासेसला सुरुवात केलेली आहे. या क्लासेस सुरू करण्याच्या म्हणजे मार्गदर्शन म्हणा किंवा सपोर्टिंग आम्हाला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असतील गिरीशजी दापकेकर, तसेच सुप्रियाताई शिंदे, तसेच आपले नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेशभाऊ काकडे, तसेच आणि बाकीच्या सर्व नगरसेवक वगैरे यांच्या सदस्याच्या या सहकार्यामुळे आज आम्ही इथं फॅब्रिक पेंटिंगचा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे 7 दिवसात पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडू शकलो. तसेच क्लास घेण्यासाठी आम्हाला आशिफा मॅडम म्हणून ह्या लाभलेल्या आहेत
आणि मी सकाळी पण येऊन यांचा फीडबॅक देऊन गेलेले की कसं वाटलं, काय वाटलं कार्यक्रम घेता, म्हणजे तुम्ही शिकताय. तर त्यांनी मला सांगितलं की खरंच आम्ही खूप छान प्रकारे शिकलो आहे. आणि आता तुम्ही बघत असाल प्रत्येकीच्या पुढे त्यांनी डिझाईन काय केले 7 दिवसामध्ये, त्यांचं काम कसं आहे, काय कसं आहे ते तुम्ही दाखवू शकता तुमच्या समोर. आणि चॅनलच्या माध्यमातून खूप छान प्रकारे 7 दिवसात महिला शिकतायत म्हणजे अजून काय पाहिजे. आणि हे सगळे श्रेय आम्ही आशिफा मॅडमला देतो की कसं असतं, जी एखादी महिला जीव ओतून शिकवतीये म्हणजे आणि समोरची शिकतीये. आता मला बऱ्याच जणी म्हणल्या आम्ही 11:30पर्यंत येळेत येतोय बरं का मॅडम आता, नाही का, म्हणजे ह्याच म्हटल्या नाही का. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे एक महिलेनी ठरवलं तर महिला काहीही करू शकते, ह्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. आणि तसेच आज समारोप आहे आमचा ह्या फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासचा. तर त्या क्लासच्या फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासच्या समारोपासाठी आमच्या शिक्षण सभापती भारतीताई धोत्रे या इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. तशाच बालकल्याणच्या सभापती शैलजाताई काळोखे असतील, नगरसेविका महिला बालकल्याणच्या सदस्य संगीताताई खळदे, महिला बालकांच्या सदस्य अश्विनीताई शेळके आणि महिला बालकल्याणच्या सदस्य सोनालीताई दरेकर आणि मी स्वतः. तर आज आम्ही बघतोय, तुम्ही पण बघताय की खूप छान क्लासेस घेतले गेले. आणि आम्ही इथून पुढं पण महिलांसाठी असेच काही उपक्रम आमच्यातून राबवणार आहेत. आणि ह्याच्यापेक्षा अजून काही चांगलं देता येईल तर आम्ही ते देण्याचा प्रयत्न करू. खूप चांगले आम्ही क्लासेस नगरपालिकेकडून जे 7 दिवसाचं फॅब्रिक पेंटिंगचं जे प्रशिक्षण झालेलं आहे, हे जे आमचे नगराध्यक्ष तळेगावचे नगराध्यक्ष आहेत, तसेच ज्या नगरसेविका महिला बालविकास ज्या नगरसेविका आहेत, ज्यांनी या क्लाससाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं, सर्व महिलांना त्यांचेही धन्यवाद. कारण की हा क्लास जो आहे हा नुसता क्लास नसून महिलांना एक चांगली पुढे रोजगाराची संधी आहे. कारण की फॅब्रिक पेंटिंग हा असा विषय आहे की प्रत्येक महिलेचा आवडता विषय आहे. प्रत्येक महिलेला तिच्या ब्लाऊजवर साडीवरती करायला खूप आवडतं. आणि या ज्या महिला शिकलेल्या आहेत याच महिलांना त्यातून रोजगार भेटणार आहे. कारण की त्यांना यातून पुढे त्या ऑर्डर घेऊ शकतात. त्याच्यामुळे खरंच नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी ही छान संधी आम्हाला फॅब्रिक पेंटिंगची दिली. नमस्कार, मी मीनाक्षी योगेश बिराडे. सर्वप्रथम मी तळेगाव नगर परिषदेचे खूप खूप आभार मानते. त्यांनी आमच्या महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलं. त्यामध्ये महिला आत्मनिर्भर होतील आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. त्यासाठी मी सगळ्या आपल्या नगरसेविका म्हणा किंवा त्यांच्या ज्या काही सहसेविका आहेत त्यांच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि आसिफा मॅमचे पण आभार मानते. त्यांनी आम्हाला खूप छान व्यवस्थित पद्धतीने शिकवलं, जेणेकरून आम्ही पुढे जे काही आमच्या याच्यामध्ये जे काही कला आहेत ते त्यांनी आमचे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक महिलेला सगळं येतं पण त्या काही दाखवत नाही. ज्यावेळी अशी काही महिला येते तिच्यामुळे आपण पुढे जातो आणि मग त्यामुळे आपले अवगुण असतात ते सगळे बाहेर येतात. बाकी काही नाही, बस एवढेच सांगेन. थँक्यू. नारी शक्तीचा नारी शक्तीचा स्वतःसाठीच एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आपण काही ठरवलं तर काही करू शकतो बरं का. ठरवलं मीटिंगला बोलवलं असतं ना तर तुम्ही कुणीच आले नसते 11:30ला. आज तुमच्यासाठी आहे म्हणून तुम्ही वेळ काढाय. पुढच्या फ्युचरला सुद्धा असाच वेळ काढा. स्वतःसाठी ही कला जपून ठेवा आणि नक्कीच काहीतरी 4 पैसे जवळ येणं खूप गरजेचं आहे महिलांचं. आणि हे तुमच्या हातात ज्या दिवशी हे पैसे असतील त्या दिवशी तुमची ताकद वेगळीच असेल. आज एक महिला शिकवते आपल्याला, तिच्या हातात ती कला आहे, ते पैसे म्हणून आज ती कशी ठामपणे उभा आहे. अशाच तुम्ही पुढे राहा. तिच्या
संगीताताई फलके, अश्विनीताई शेळके,